भिवंडी तालुका के पुरना गांव, रहनाल, काल्हेर, डापोड़ा, गुंदौली, अंजुर फाटा इन सब परिसरों में भिवंडी तहसीलदार व प्रांत अधिकारियों द्वारा केमिकल व वेयर हाउस के गोडाउनों को सील किए जाने पर वहां के स्थानिक व गोडाउन मालिक तथा टेम्पो चालकों में रोजी रोटी को लेकर भारी आक्रोश। आगे हम आपको बता दें कि इसी को लेकर पूर्णेश्वर टेम्पो एसोसिएशन अध्यक्ष सुनील भगत के नेतृत्व में पुरना ग्राम पंचायत के सरपंच, उप सरपंच तथा सर्व सम्मानीय सदस्य व सभी ग्रामस्थ मंडल तथा गोडाउन मालिक व टेम्पो चालक मालक द्वारा एक अहम मीटिंग का आयोजन किया गया और इस मीटिंग के माध्यम से भिवंडी प्रांत अधिकारी को लिखित पत्र देकर गोडाउन सील करने की कार्रवाई को बंद करने की मांग की। इस संदर्भ में हमारे संवाददाता से वार्तालाप करते हुए पूर्णेश्वर टेम्पो एसोसिएशन अध्यक्ष सुनील भगत व गोडाउन मालिक तथा स्थानिकों ने कहा कि म्यूजिक स्टूडियो तो हम लोग भी नहीं मालूम है। खाली हम लोग का भी सब हम लोग जो कोरोना माने के केमिकल वाले सब हम लोग को बताया कि हमारे कोरोना में सील लगाया है। इस सील क्यों लगाया है हम लोग को नहीं मालूम। अभी हम लोग जा रहे हैं प्रांत के पास जा रहे हैं। सर, ये गोडाउन बंद होने से अपने स्थानिकों में क्या नुकसान? लोग को तो बहुत है। टेम्पो माने के टेम्पो वाले किधर जाएंगे, मराई वाले है, हमारे लोग है, साफ सफाई करने वाले, कितने लोग इधर गाँव में इधर काम आज बोलेंगे तो 1 लाख के ऊपर इधर काम करने के लिए कामत घर से आते हैं, भिवंडी से आते हैं। तो क्या अपन सरकार से क्या आह्वान करेंगे? सरकार से एक ही है कि ये हम लोग का जो गोडाउन है इधर से नहीं जाना मांगता है। सरपंच साहब से भी इधर जितना भी सरपंच है, कादर साहब है, हमदार साहब है, सबसे हमारा एक निवेदन है कि ये आप ये जो नोटिस आया सब ये रोक दो। रोकने अगर सरकार ने इस पे पाबंदी नहीं हटाया तो आप लोग तो फिर आंदोलन करेंगे, भूख हड़ताल करेंगे। जब तक नहीं होगा तब तक पूरा रस्ता ही बंद कर देंगे। तो आमच्या स्थानिक लोकांना त्यावेळी सहकार्य करायला पाहिजे होतं। ते न करता आमच्या स्थानिक गोडाऊन बंद करत घेतलेले आहे। हे त्यांचे हलगर्जीपणा आहे। कारण आमच्या एवढा पाण्याचा पूर आले ते न बघता स्थानिक लोकांचे गोडाऊन कसे बंद होतील याच्याकडे त्यांचं लक्ष आहे आणि हे सरकारने जरा हे थांबवलं पाहिजे। स्थानिक आमदार, स्थानिक खासदार आणि ग्रामीणचे आमदार या सर्व मिळून आमच्या दापोडा, वल, ओली, रानाल, पूर्णा सर्व स्थानिक गोडाऊन जे सील करत घेतले प्रांत याच्याकडे सर्व नेत्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि स्थानिकांना रोजीरोटी कशी मिळेल ही त्यावेळी बघितली पाहिजे। आणि याचा जे स्थानिक आता उद्ध्वस्त होत आहे याच्याकडे सर्व नेते मंडळी लक्ष दिलं पाहिजे। तहसीलदार आणि काही सील करायचे गोडाऊन घेतलेले आहे आणि केलेले आहे। तर विषय असा आहे का आता ठाणे जिल्हा पुरा पाण्याच्या याच्यात बुडालेला आहे आणि इथल्या अधिकारी प्रशासनाला फक्त आमचे गोडाऊन सील करण्यात रस आहे असं आम्हाला इथल्या लोकांना वाटतं आहे। तर का ते गोडाऊन सील करून काय तुम्हाला काय मिळणार आहे का? इथल्या लोकांचा जीव वाचवा, लोक पाण्यात बुडतात त्यांना करा आणि इथल्या लोकांचा व्यवसाय, धंदा, रोजी या गोडाऊनवर आहे। त्याचं कारण असं का हे गोडाऊन वाढाही देतात आम्हाला, गोडाऊनवाले वाढाही देतात, टेम्पोचा धंदा देतात। गोडाऊन मालकांना याचा भाडा येतो। भाडा म्हणजे कसं काय, आता या लोकांनी काहीतरी 80 का 90 लोकांना नोटिशी दिल्या। 90 लोकांच्या नोटिशी म्हणजे 90 गोडाऊनला नोटिशी नाही आहे, हे हजारो गोडाऊन आहे। 90 मालकांचे कोणाचे 10 आहेत, कोणी 5 आहेत, कोणाला 1 आहे, असे हजारो गोडाऊन आहेत। मग ते हजारो गोडाऊन जर इथं बंद झाले तर इथला टेम्पोवाला कुठे जाईल? इथला शेतकरी जो ज्याने गोडाऊन बांधले आपल्या जागेवर तो शेतकरी कुठे जाईल? इथला स्थानिक भूमिपुत्र जो पाण्याचा व्यवसाय त्या याच्यावर करतो, तिथं वाराही घेतो, तिथं आपलं डागडुकीचं काम करतो,
तो पुढे जाईल. आणि जर या परिसरातल्या या ठाणे जिल्ह्यातल्या असंख्य असे लाखो लोक इथं कामाच्या रोजीसाठी इथे येतात, ते कामगार लाखो कामगार इथले बेघर होतील, भुके मरतील, त्यांना रोजीरोटीचा प्रश्न उद्भवेल. म्हणून आम्ही सगळे लोक गोडाऊन मालक सांगायचं इथं एवढं तुम्हाला आहे की गोडाऊनचे मालक हे भूमिपुत्र इथं जमले आहेत. वेअरहाऊसवाले तर कमी आहेत, त्यांना काय ते इथून कुठेही जातील, त्यांचा काही प्रश्न नाही. पण इथे गोडाऊन मालक या भूमिपुत्र इथं जमल्यात. या भूमिपुत्रांचं म्हणणं आहे का हे गोडाऊन इथून गेले नाही पाहिजे, हे गोडाऊन इथे राहिले पाहिजे. म्हणून आम्ही आता प्रांताला पत्र देऊन ते माहिती देणार आहे का हे जे गोडाऊन आहे ते सील करण्याची प्रक्रिया थांबवावी. कलेक्टर प्रांत प्रशासनाला आमची विनंती आहे, नाही इथल्या शासनालाही विनंती आहे का ही प्रक्रिया थांबवावी आणि ही स्थगित करण्यात यावी. नाहीतर इथले गोडाऊन मालक आणि इथले भूमिपुत्र आणि इथले टेम्पोवाले या भिवंडी बेमुद बंदावर जाण्याच्या इराद्यावर आहे. आणि मला वाटते की 9 तारखेपासून इथं भिवंडी बंद चालायला हे सगळे गोडाऊन मालक आणि टेम्पो चालक या माध्यमातून करणार आहेत आणि बेमुद बंद असं राहणार आहे. मग ते किती दिवस चालेल त्याची खात्री नाही. जोपर्यंत आमचे गोडाऊन सील केलेले सोडत काढत नाही तोपर्यंत बेमुद बंद या परिसरात भिवंडी बंदचा नारा आमच्या ठाणे जिल्ह्यातल्या या भूमिपुत्राच्या सर्व लोकांच्या माध्यमातून आम्ही देत आहोत. बांधले त्यावेळेला आत्ता त्यांचा मध्येच 10 वर्षापूर्वीपासून सांगतात की अनधिकृत आहे, अनधिकृत आहे. पण कुठलंच अनधिकृत नसावं, कारण ज्या वेळेला कलेक्टरने परमिशन दिल्यानंतर बिल्डर लोकांनी बांधलेले व्यवसाय आहेत, गाळे बांधले आणि ते गाळे जागा आम्ही गाववाल्याकडून घेऊन भाडे तत्वावरती घेऊन आम्ही तिथे व्यवसाय करतो. व्यावसायिक बंधू जेवढे मार्केटमधले व्यापारी आहेत ते पूर्ण प्रकारचे सर्व टॅक्स भरतात आणि वेअरहाऊसवाले टॅक्स भरून आम्ही ते रोजगार करतो आणि रोजगारांना काम देऊन आम्ही आमचा उदरनिर्वाह करतो.